के त्र्यंबकेश्वर से एक बड़ी खबर सामने आई है। पुलिस ने दरोड़ा और अपहरण के सनसनीखेज मामले का महज 2 घंटे में खुलासा कर दिया। कुंभ मेले की तैयारी से जुड़े सबसे स्टेशन निर्माण कार्य पर काम कर रहे मजदूरों को तलवार और पिस्तौल दिखाकर लूटा गया था। आरोपी ने मजदूर के ठिकाने के चलते सामान लूटने के साथ 2 मजदूरों का अपहरण और एक ट्रैक्टर चोरी की घटना भी सामने आई थी। घटना की सूचना 112 हेल्पलाइन पर मिलते ही पुलिस तुरंत सक्रिय हुई और तेजी से कार्रवाई करते हुए 11 आरोपियों में से 10 को गिरफ्तार कर लिया। एक आरोपी अब भी फरार है। पुलिस ने चोरी किया गया पूरा सामान और मोबाइल फोन, वायर और बिजली आपूर्ति में इस्तेमाल होने वाली अन्य सामग्री बरामद कर ली है। पुलिस अधीक्षक ने प्रेस कॉन्फ्रेंस में बताया कि आरोपियों ने वारदात से पहले इलाके की रेकी की थी। फिलहाल फरार आरोपी की तलाश जारी है और मामले की आगे की निष्पक्ष जांच भी जारी है। त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 26 तारखेला आम्ही एक दरोड्याचा गुन्हा आणि किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, MSEDCLचं, तर त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं आणि त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता, असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी, अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं, असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते, तर अशा प्रकारच्या ह्या वस्तूंनी पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन आणि त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल, त्याचबरोबर या गुन्ह्यामधले जे आरोपी आहेत, एकूण 11 आरोपी, आणखी एक आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी, त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स, अशा सगळ्या प्रकारचं ह्या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे, हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन पासून अंदाजे एक 10-15 किलोमीटर अंतरावर ज्या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगानं, आणि त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी, म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल, त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे, अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं। आणि अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ही नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहेत ते 112 वाहनावरची जी अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी MSEBचं, तर त्या ठिकाणी हा माल होता। त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीने म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी, जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यातली इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो, अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते आणि त्याप्रमाणे हा सगळा मुद्देमाल आहे। याच्यामधला एक जो आरोपी आहे, त्या आरोपी इस्माईल नावाचा एक आरोपी आहे आणि तो जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचा एक सिंदर पोलीस स्टेशन मध्ये अशाच प्रकारच्या वायरच्या संदर्भातला एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगाने पण आपला त्याचा तपास सुरू आहे। हा, म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वाडीवरे परिसरातले, त्याचबरोबर अंबड परिसरामधले आणि या दोन्ही ठिकाणचे आणि आजूबाजूच्या काही गावातली अशा प्रकारचे आरोपी आहेत। ठीक आहे। हा, याच्यामध्ये रेकी जे आहे ते हे काही दिवसापूर्वी, एक 8-1 दिवसापूर्वी हे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आले होते आणि त्यांचा जाण्याचा जो मार्ग आहे तो जाण्याचा मार्ग बेसिकली त्याच ज्या ठिकाणी हे कामगार राहतात आणि जिथे सामान पडलेलं आहे अशा ठिकाणून त्यांचा जाण्याचा मार्ग होता आणि त्या ठिकाणून यांनी रेकी त्या ठिकाणी ती केलेली आहे आणि त्याच्यातून मग त्यांनी अशा प्रकारच्या दरोड्याचा हा जो कट रचला, दरोड्याचा कट रचला, दरोडा केला आणि त्या ठिकाणी 2 जे आहेत कामगार
त्यांना किडनॅपिंग पण केलेलं होतं आणि ट्रॅक्टर पण त्या ठिकाणून पळवून नेलेला होता. तो ट्रॅक्टर, तो मुद्देमाल असा सगळा आपण वालदिवे जो डॅम आहे तिथून आपण तो ताब्यात घेतला. सारूळ या भागात काम करत होते अशी काही माहिती आहे? नाही, याच्यामध्ये ते जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. आता याच्यातले बरेचसे जे आहेत ते पूर्वी काही ठिकाणी कोणी कंपनीत काम करणारे कामगार होते, काही ठिकाणी आजूबाजूला मजुरी करणारे आहेत, काही शेती करणारे आहेत. पण याच्यामध्ये जे आहेत ते अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या एकमेव उद्देशाने असे सगळे एकत्र येऊन यांनी गुन्हा केलेला आहे. ठीक आहे, चलो. फक्त याच्यातला महत्वाचा जो मुद्दा आहे तो 112 जी आपली हेल्पलाईन आहे, त्या 112च्या हेल्पलाईन मध्ये तात्काळ आपण त्या ठिकाणी सगळ्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ MSCB कडनं आपल्याला कॉल आला. तो कॉल आल्यानंतर आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्ड केला आणि आमच्या अधिकारी अंमलदारांनी तात्काळ 112च्या कॉलला, दरोड्याच्या कॉलला तात्काळ रिस्पॉन्ड देऊन जवळजवळ आपण 2 तासामध्ये हा सगळा मुद्देमाल आणि 11 आरोपी आपण ताब्यात घेतले.